दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याच्या प्रॉपर्टी, 3 रिझन्स, त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याची व्हॅल्यू, त्याचे युनिट, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर अफेक्ट करणारे फॅक्टर्स. मग त्यामध्ये 3 फॅक्टर्स आपण तिथे पाहिले. अर्थ सरफेस असेल, हाईट असेल आणि डिप्थ असेल. आणि परत त्याच्याशी रिलेटेड काही रिझन्स ते पाहिले. तर हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. आत्ता आपल्याला पाहायचं आहे मास आणि वेट, ह्या कन्सेप्ट आपल्याला पाहिजेत. सो व्हॉट इज मीन बाय मास? द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज मास. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जो काय अमाउंट ऑफ मॅटर असेल, मॅटर, इट इज कॉल्ड ॲज mass. This mass is measured in SI unit in kilogram. So the SI unit of mass is kilogram. Mass is scalar quantity. The value of mass does not changes, or mass is always constant everywhere. आता इथे एक शब्द आलाय की स्केलर क्वांटिटी. मास ही स्केलर क्वांटिटी का आहे, असाही प्रश्न जर आपल्याला विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे. बिकॉज द स्केलर क्वांटिटी मीन्स द क्वांटिटीज विच आर एक्सप्रेस्ड ओनली विथ द हेल्प ऑफ मॅग्निट्यूड. सच क्वांटिटीज आर नोन ॲज स्केलर क्वांटिटी. सो द मास इज अ स्केलर क्वांटिटी बिकॉज इट रिक्वायर्ड ओनली मॅग्निट्यूड टू एक्सप्रेस, बट देर इज नो नीड टू एक्सप्रेस मास डायरेक्शन. तिथे डायरेक्शनची गरज नाहीये. मास एक्सप्रेस करायला डायरेक्शनची गरज नाहीये, फक्त मॅग्निट्यूडची गरज आहे, म्हणून ती स्केलर क्वांटिटी. सो सी वन्स अगेन व्हॉट इज मीन बाय मास? द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज मास. SI unit is kilogram. Scalar quantity does not changes, that means remain constant everywhere. Then what is it? Is measure of inertia. Hence high mass means higher inertia. Higher mass means higher inertia. That means mass चा संबंध हा इनर्शियाशी आहे. जर मास जास्त असेल तर इनर्शिया सुद्धा जास्त असेल. वेट, तर वेट कशाला म्हणायचंय? मग मास म्हणजे जर मॅटर होता, तर वेट म्हणजे त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा फोर्स आहे. आणि तो फोर्स कोण ऍक्ट करणार? तर अर्थ. सो द वेट मीन्स द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट अन ऑब्जेक्ट टॉवर्ड्स इट. दिस इज नोन ॲज वेट. म्हणजे वेट म्हणजे काय आपण सांगू शकतो? द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट टू इट इज कॉल्ड ॲज वेट. मीन्स वेट इज नथिंग बट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन इट. आणि इथं फोर्स आला म्हणून फोर्स कोणत्या युनिटमध्ये मोजतात? त्याच युनिटमध्ये वेट मोजलं जाईल. मग फोर्स मोजण्याचं युनिट हे न्यूटन आणि डाईन असतं. मग SI युनिट वेटचं जर आपल्याला विचारलं, देन SI युनिट ऑफ वेट इज न्यूटन. मास ही स्केलर क्वांटिटी होती, मग वेट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. का व्हेक्टर आहे? तर टू एक्सप्रेस वेट बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन इज नेसेसरी. हेन्स इट इज नोन ॲज व्हेक्टर क्वांटिटी. कारण व्हेक्टर क्वांटिटी आपल्याला एक्सप्रेस करायची असेल तर आपल्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांची गरज पडते, मग त्याला आपण व्हेक्टर क्वांटिटी म्हणतो. वेट एक्सप्रेस करायला आपल्याला डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोघांची गरज आहे, म्हणून वेटला व्हेक्टर क्वांटिटी म्हणता येईल. वेट ऑफ ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. पण मगाशी पाहिलं मास ऑफ ऑब्जेक्ट डज नॉट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस, इट रिमेन कॉन्स्टंट. मग आता हे जर वेट मून आणि अर्थवरचं जर आपण कम्पेअर करायचा प्रयत्न केला तर मूनवर आणि अर्थवर आपलं जेवढं वेट आहे तेवढंच मूनवर येईल का? तर नाही येणार. जनरल आपल्याला माहिती आहे की मूनवर वेट कमी असतं आणि अर्थवर आपलं वेट जास्त भरतं. सो वेट ऑन मून इज 1/6 टाइम्स द वेट ऑन अर्थ. अर्थवर जे वेट असेल त्याच्या 1/6 टाइम्स मूनवर आपलं वेट तेवढं भरेल. हेच थोडं वेगळ्या पद्धतीने मांडायचा इथं प्रयत्न केलाय. वेट ऑन मून, एम म्हणजे मून, वेट ऑन मून
इज इक्वल टू 1/6 टाइम्स वेट ऑन अर्थ. किंवा अजूनही वेगळ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने लक्षात ठेवता येईल की वेट ऑन अर्थ काय आहे. वेट ऑन अर्थ इज इक्वल टू 6 टाइम्स वेट ऑन मून. मग जर हे सेंटेन्स समजत नसेल तर इथे लक्षात येईल की मूनवर आपलं जेवढं वजन असेल त्याच्या 6 पट वजन आपलं पृथ्वीवर म्हणजे अर्थवर भरू शकतो. सो वेट ऑन अर्थ इज 6 टाइम्स द वेट ऑन मून. एवढ्या पॉइंटवरून आपण मास आणि वेट यामधला डिफरन्स लिहू शकतो. मग हा डिफरन्स कसा लिहायचा अजून थोडा वेगळ्या पद्धतीने लिहिता येतोय का. डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. मास आत्ताच पाहिल्यानुसार द क्वांटिटी ऑफ मॅटर और अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज मास अशी डेफिनेशन इथे लिहायची. वेट, मग वेट बाबत काय, द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज वेट. मास इज ऑलवेज कॉन्स्टंट. It does not changes place to place, but weight of object depend on the gravity, so it can be changed from place to place. SI unit of mass is kilogram. SI unit of weight is Newton. Mass can be measured by using pan balance, triple beam balance, level balance or electronic balance. And weight, it can be measured by using spring balance. Mass is a scalar quantity. Weight is a vector quantity. आता तुमच्या समोर एक प्रश्न टाकलेला आहे की फर्स्ट कॉलम मध्ये काही क्वांटिटी दिल्यात, सेकंड मध्ये त्यांचे युनिट्स दिलेत आणि थर्ड मध्ये त्याच्याशी रिलेटेड काही प्रॉपर्टी आहेत, तर ते आपल्याला मॅच करायच्या. समजा तर 1 मिनिट तुम्ही मॅच करायचा प्रयत्न करा. जर तुम्ही मॅच द फॉलोइंग कंप्लीट केले असेल तर तुमचं उत्तर अशा पद्धतीने आलं असेल. मास किलोग्रॅम अँड मास इज मेजर ऑफ इनर्शिया. वेट, युनिट ऑफ वेट न्यूटन होतं कारण फोर्स येतो. अँड वेट ऑफ ऑब्जेक्ट 0 at the center of earth. Acceleration due to gravity त्याचं युनिट होतं, acceleration म्हणून युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर acceleration म्हणून. and it depend on the height. As height changes, acceleration due to gravity also changes. Gravitational acceleration म्हणजे कॅपिटल G होता, acceleration due to gravity म्हणजे स्मॉल g होता, लक्षात ठेवा. सो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट त्याचं युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर, की जे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे युनिट आणि त्याची व्हॅल्यू मेजर करायचं काम हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने केलेलं आहे. अँड ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट सेम इन द एंटायर युनिवर्स, मीन्स द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट डज नॉट चेंजेस ॲज प्लेस चेंजेस. पुढच्या कन्सेप्ट आपल्याला पाहिजेत. फ्री फॉल, इस्केप वेलॉसिटी. हे जर 2 पिक्चर्स डायग्राम जर आपण व्यवस्थित पाहिल्या तर त्याच्यामध्ये पहिल्या पिक्चरमध्ये असं दिसतंय की ही जी मुलगी आहे ही एखादा स्पियर बॉल हा वरती फेकते. वरती फेकल्यानंतर त्याची इनिशियल वेलॉसिटी जास्त असेल, पण जसा तो वरती जाईल तशी त्याची वेलॉसिटी कमी कमी होत जाईल. वेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग ॲज ऑब्जेक्ट मूव्स अपवर्ड, आणि एका स्पेसिफिक पॉइंटला त्याची वेलॉसिटी 0 होईल. ज्यावेळेस त्याची वेलॉसिटी 0 होईल त्यावेळेस तो ऑब्जेक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड मूव्ह व्हायला सुरुवात होईल. आणि ज्यावेळेस तो व्हर्टिकली डाऊनवर्ड मूव्ह व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस त्याची इनिशियल वेलॉसिटी 0 असेल, मात्र इकडं ज्यावेळेस तो अर्थ सरफेसला रीच व्हायचा प्रयत्न करेल त्यावेळेस त्याची वेलॉसिटी सगळ्यात जास्त असेल. म्हणजे इथून खाली जाताना velocity goes on increasing due to earth gravitational force. म्हणजे इथून जिथे वेलॉसिटी त्याची 0 आहे तिथून जे चालू होईल तो त्याचा फ्री फॉल चालू होईल. फ्री फॉल का चालू होईल तर त्याच्यावर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होणार आहे. दुसऱ्या चित्रामध्ये आपण पाहिलंय की जर आपण अशा पद्धतीने स्काय जंप घेतली
तर आपण कुठल्या दिशेने जाणार, तर डाऊनवर्ड दिशेने जाणार. मग डाऊनवर्ड दिशेने हा का येतोय, तर त्याच्यावर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतोय. मग असा जर आपण एखादा ऑब्जेक्ट इनिशियल व्हेलॉसिटी त्याची 0 असेल आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला पुल करत असेल, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर त्याला आपण फ्री फॉल म्हणणार. सो व्हॉट इज मीन बाय फ्री फॉल? व्हेन नो अदर फोर्स एक्सेप्ट फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी is acting on the body or object, then this is known as free fall. फ्री फॉल म्हणजे काय, तर त्या फॉलिंग होणाऱ्या ऑब्जेक्टवर दुसरा कुठलाही फोर्स ऍक्ट होत नसावा, फक्त आणि फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी जर त्याच्यावर ऍक्ट होत असेल तर त्याला आपण फ्री फॉल म्हणणार. नो अदर फोर्स एक्सेप्ट फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज ऍक्टिंग ऑन द बॉडी, देन इट इज नोन ॲज फ्री फॉल. Free fall, only force of gravity acting on the body. In free fall, initial velocity of object is 0. इथे आपल्याला दिसतंय की जर इथून ऑब्जेक्ट सोडला तर इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, वेलॉसिटी इंक्रीज होत गेलेली आहे. वेलॉसिटी इंक्रीजेस ड्यू टू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जर एखादा ऑब्जेक्ट सोडला तर मात्र त्याच्यावर काही फोर्सेस एअरमध्ये ऍक्ट होत असतात, ऍटमॉस्फिअरमध्ये ऍक्ट होत असतात. मग कोणत्या प्रकारचे फोर्सेस त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होत असतात जो फॉलिंग असतो, तर फ्रिक्शनल फोर्स आणि बॉयंट फोर्स. दीज आर द टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट विच आर फॉलिंग डाऊन. म्हणजेच ऍटमॉस्फिअरमध्ये जर एखादा फॉल होत असेल तर त्याला आपल्याला फ्री फॉल म्हणता येणार नाही, कारण त्याला अपोज करणारे हे फोर्सेस तिथं अवेलेबल असतात. म्हणजे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी तर आहेच, परंतु अजून फ्रिक्शन फोर्स आणि बॉयंट फोर्स आहे. म्हणून ऍटमॉस्फिअरमध्ये जे फॉल होईल त्याला आपल्याला फ्री फॉल म्हणता येणार नाही. मग फ्री फॉल आपल्याला कुठे पाहायला मिळतं? सो ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. आता पाहूया इस्केप वेलॉसिटी. इस्केप वेलॉसिटी म्हणजे काय, तर ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की एखादा सॅटेलाइट लॉन्च केलंय. सॅटेलाइट लॉन्च करताना आपण एखादा ऑब्जेक्ट किंवा सॅटेलाइट हे अपवर्ड डायरेक्शननी थ्रो करत असतो, पण अर्थ त्याला डाऊनवर्ड डायरेक्शननी पुल करत असते. जर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी हायर असेल तर तो हायर म्हणजे लार्जर हाईट पर्यंत जाईल. ह्या बिटवीन जी ची व्हॅल्यू आणि फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी मात्र डिक्रीज होत राहील. मग इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ओव्हरकम द डाऊनवर्ड पूल. इफ द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ओव्हरकम द डाऊनवर्ड पूल ऑफ द अर्थ, देन ऑब्जेक्ट इस्केप फ्रॉम अर्थ पूल. जर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी जेवढी जास्त असेल तेवढा उंचीवर तो जाईल. जेवढ्या उंचीवर तो जायचा प्रयत्न करेल तेवढा तो अर्थ पूल पासनं इस्केप व्हायचा प्रयत्न करेल. मग त्यावेळेस त्याची जी व्हेलॉसिटी असेल त्या व्हेलॉसिटीला आपल्याला इस्केप व्हेलॉसिटी म्हणता येईल. मग एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय? द मिनिमम व्हेलॉसिटी दॅट रिक्वायर्ड टू प्रोजेक्ट अन ऑब्जेक्ट to escape from earth gravitational pull. This minimum velocity is known as escape velocity. अशी कमीत कमी वेलॉसिटी की जी आपल्याला एखादा ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शननी थ्रो करायचा आहे किंवा प्रोजेक्ट करायचा आहे, पण तो प्रोजेक्ट करत असताना अर्थ ग्रॅव्हिटेशनल पूल ब्रेक करून तो पुढे गेला पाहिजे. मग अर्थ ग्रॅव्हिटेशनल पूल ब्रेक करण्यासाठी त्याला जी मिनिमम वेलॉसिटी लागेल त्यालाच आपल्याला इस्केप वेलॉसिटी म्हणायचं आहे. आणि इस्केप वेलॉसिटी ही ह्या फॉर्म्युलाने दिली जाईल. VES इस्केप इज इक्वल टू मीन्स इस्केप वेलॉसिटी इज इक्वल टू √2gm upon r, where g is gravitational constant, m is mass of earth, moon or any planet, and r is the radius of earth or moon or planet. हा इस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला वापरून आपल्याला बरेचसे काही प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह करायचे आहेत. मग आता आपल्या लक्षात आले असेल इस्केप वेलॉसिटी म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर आपण अपवर्ड डायरेक्शननी फेकला तर अर्थ त्याला डाऊनवर्ड खेचायचा प्रयत्न करणार. जेवढी त्याची इनिशियल वेलॉसिटी जास्त असेल तेवढा तो जास्त उंच जाईल, आणि ज्यावेळेस तो अर्थ ग्रॅव्हिटेशनल पूल ब्रेक करून पुढे निघून जाईल त्यासाठी त्याला जी मिनिमम वेलॉसिटी आवश्यक असेल त्या मिनिमम वेलॉसिटीला इस्केप वेलॉसिटी असं आपण म्हणणार आहे. तर आता ह्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा ह्या प्रकरणातल्या संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. या संकल्पनांशी रिलेटेड काही रिझन्स, प्रॉब्लेम्स, काही लॉज असतील
तर याचा तुम्ही घरी अभ्यास करायचा आहे. लेसन मधली एक्सरसाइज कंप्लीट